श्रीमती शीतल हिलाल पाटील यांची पत्रकार परिषद संपन्न. माझ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात करणार, वडिलांसोबत आत्मदहन करण्याचा दिला इशारा. श्रीमती शीतल हिलाल पाटील, राहणार विजय पोलीस कॉलनी, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे यांनी आज रोजी दुपारी पत्रकार भवन धुळे येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेस त्यांनी सांगितले की माझ्या अल्पवयीन मुलीला विश्वजित युवराज मोरे, राहणार गडतार, तालुका शिरपूर याने मुलीला लपवून ठेवलेले आहे. आरोपी संदर्भात शिरपूर पोलीस स्टेशनला भेटून तक्रार दिली आहे. अद्यापपर्यंत मुलीचा शोध लागलेला नाही. मी दिनांक 2/5/2025 ते 31/5/2025 पर्यंत 2 ते 3 दिवसाआड जाऊन भेटी दिल्या. तपासाला गती देण्याबाबत सूचित केले, परंतु शोध घेणे सुरू आहे असे पोलिसांनी उत्तरे दिलीत. दिनांक 16/6/2025 रोजी दुसऱ्यांदा तक्रार निवेदन दिले. माननीय DYSP शिरपूर, माननीय कलेक्टर साहेब धुळे, महिला आयोग धुळे कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे, IG साहेब नाशिक विभाग, महिला आयोग अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर यांना निवेदन दिली. दिनांक 19/7/2025 रोजी पुन्हा निवेदन दिले, परंतु अद्यापर्यंत अटक झालेली नाही व मुलीचा शोध घेतलेला नाही. मुलीच्या शिक्षणाचे व तिच्या भविष्याचे नुकसान सदर आरोपीमुळे होत आहे. आरोपीने मुलीला लपवून ठेवलेले आहे. आरोपीचे आई वडील मोकाटपणे वावरत आहेत. सामान्य गरिबाच्या मुलीचा 2 ते 3 महिने झाले तरी तिचा तपास पोलिसांकडून लागत नाही, हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. सदर आरोपीला त्वरित अटक करून अल्पवयीन माझ्या मुलीला माझ्या ताब्यात देऊन या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी वडिलांसोबत आत्मदहनाचा इशारा दिला. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी सांगितले की अशी जे माझी मुलगी त्यांनी परत द्यावी. मला दुसरं काही, मला तिला पुढे शिकवायचंय, तिला काहीतरी घडवायचंय. मला एवढं तिचं लग्न करायचं नाहीये किंवा मला माझ्या मुलीचं करिअर बघायचंय. त्याच्यासाठी माझा सर्व प्रयत्न चालू आहे. ती नाबालिक आहे, तिला अजून एवढं काय समजतं. ती काही एवढी मोठी पण नाही. ती आता 15 ऑगस्टला 18 वर्षाची होईल. त्याच्यामुळे तिला काहीच समजत नाही ना एवढं अजून. त्याच्यामुळे फक्त त्यांनी माझी मुलगी जशी घेऊन गेली तशी परत द्यावी. मला माझी एवढीच मागणी, दुसरं काहीच नाही म्हणणं आहे माझं. कलेक्टर मॅडमकडे गेली, परत SP साहेबांकडे गेली, आमदार साहेबांकडे गेली, ग्रामीणच्या आमदारकडे, धुळे शहरातल्या आमदारांकडे गेली. परत आम्ही पुण्याच्या त्या रुपालीताई चाकणकर यांनाही फोन लावला, त्यांनाही हे केलं, महिला अध्यक्ष सर्वांकडे जाऊन मग आता शेवटी हा निर्णय घेतला आम्ही पत्रकार परिषद बोलून. पत्रकारांना ते गरिबांचं कुणी नसतं बा. पैसेवाले राहिले की त्याच्याकडे सर्वजण पडतात, पण गरिबासाठी कुणीच उभं राहत नाही, कुणीच मदत करत नाही. जर नाही मागण्या झाल्या, जर आम्ही 15 ऑगस्टला आत्मदहन करणार आहोत, जर नाही पोलिसांनी सर्व यांनी नाही साथ दिली तर शेवटी आमचा हा एक निर्णय पालकमंत्र्यांसमोर